श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण स्वामींची खूप सेवा करतो, नामात रमून जातो, देवघरात महाराजांची सुंदर तसबीर आणून ठेवतो. पण इतकं सगळं करूनही आपल्या मनातली एक गोष्ट जात नाही, ती म्हणजे मीपणा किंवा अहंकार. मी किती जप केला, मी किती पारायणं केली, हा मी जेव्हा आपल्या भक्तीत येतो ना, तेव्हा तो आपल्यात आणि स्वामींमध्ये एक मोठी दरी निर्माण करतो. विचार करा, आपण कोण आहोत महाराजांची सेवा करणारे? मुळात आपल्या आयुष्यात स्वामी येण्यासाठी सुद्धा आपलं पूर्वप्रारब्ध चांगलं असावं लागतं. मित्रांनो, तुम्हालाही कधी स्वामींची सेवा करताना असा मीपणा जाणवला आहे का? किंवा स्वामींनी तुमचा हा अहंकार कधी मोडून काढला आहे का? तर आत्ताच हो किंवा नाही लिहून कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वामींची सेवा करताना मनात नेहमी एकच भाव असावा, स्वामी, तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घेतली, मी खूप भाग्यवान आहे. कारण अध्यात्माचा मार्ग खडतर आहे, इथे संयम खूप महत्त्वाचा असतो. आजकालच्या धावपळीच्या युगात नोकरी, व्यवसाय, ताणतणाव किंवा काही अडचणींमुळे बऱ्याच भक्तांना स्वामींची नियमित सेवा करणं, मोठी पारायणं करणं जमत नाही. मग अशा वेळी मनात एक अपराधीपणाची भावना येते की माझ्याकडून स्वामींची सेवा होत नाहीये. पण काळजी करू नका, जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर स्वामींनी आपल्याला एक सोपा मार्ग दिला आहे, तो म्हणजे अखंड नामस्मरण. तुम्ही ऑफिसमध्ये असाल, प्रवास करत असाल किंवा घरात काम करत असाल, अगदी बसल्या जागी मनोभावे स्वामींचे नाव घेणं हीच सगळ्यात मोठी सेवा आहे. हा श्री स्वामी समर्थ मंत्र नेमका आला कुठून? यामागे एक अद्भुत इतिहास आहे. स्वामींचे परमभक्त श्री बाळप्पा यांचे एकदा पोट खूप दुखू लागले. त्यांच्या नाभिस्थानात विषाची एक पुडी अडकली होती. तेव्हा त्यांना दृष्टांत झाला की जेव्हा 1.25 लाख जप पूर्ण होईल तेव्हाच ही पुडी बाहेर पडेल. बाळप्पांनी अनेक देवतेचे जप करून पाहिले, पण आराम पडला नाही. शेवटी ते पहाटे स्वामींसमोर बसले आणि मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ असा जप करू लागले. तेव्हा स्वामींनी मान हलवून होकार दिला आणि अक्कलकोटच्या मारुती मंदिराच्या गुहेत जाऊन जप करायला सांगितले. बाळप्पांनी तिथे 1.25 लाख जप पूर्ण केला आणि चमत्कारासारखी ती विषाची पुडी शरीरातून बाहेर पडली. म्हणूनच हा जप स्वयंभू आहे आणि स्वतः स्वामींची अनुमती असलेला मंत्र आहे. या 6 अक्षरी मंत्राचा अर्थ काय? श्री म्हणजे ऐश्वर्य, स्वामी म्हणजे स्वतःमधील मीचा म्हणजेच अहंकाराचा नाश करणारी शक्ती, समर्थ म्हणजे आपल्यासारख्या असमर्थांनाही समर्थ बनवणारी शक्ती. जेव्हा आपण या मंत्राची एक माळ म्हणजेच 108 वेळा जप करतो तेव्हा एक आवर्तन पूर्ण होतं. जर 6 माळी जप केला तर तो 648 वेळा होतो आणि यातील 500 जपाचे हवन झाल्यास त्या वास्तूमध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि जेव्हा घरातील सगळे सदस्य एकत्र येऊन जप करतात त्याला म्हणतात सांघिक जप. या जपाची ताकद एवढी मोठी आहे की यामुळे घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाते आणि नकारात्मकता नष्ट होते. तुम्ही तुमच्या घरी रोज स्वामींचा जप करता का? करत असाल तर किती माळ जप करता ते कमेंटमध्ये नक्की लिहा. चला पाहूया आपले किती स्वामी भक्त रोज नामस्मरण करतात. एकदा बाळप्पांनी स्वामींना विचारले, स्वामी, आम्ही तुमचा जप करतो, पण तुमच्या हातात ही जी जपमाळ आहे त्याने तुम्ही कोणाचा जप करता? तेव्हा स्वामींनी अत्यंत सुंदर उत्तर दिले, जो माझा जप करतो त्याला मी जपतो. स्वामींना तुमची वरवरची दाखवण्याची सेवा नकोय, तुम्ही किती मनापासून त्यांचे नाव घेता हे महत्त्वाचे आहे. कधीकधी 2 माळा जास्त झाल्या की आपल्यात गर्व येतो, आपण स्वामींवर हक्क गाजवू लागतो. पण स्वामी भक्तांनो, वर्षानुवर्षे भक्ती करूनही आपण स्वतःला एकच प्रश्न विचारला पाहिजे, मी अध्यात्माच्या कुठल्या पायरीवर आहे?
आणि त्याचे उत्तर एकच असले पाहिजे. मी अजूनही पहिल्याच पायरीवर आहे. स्वामींनी स्वतः वचन दिले आहे, जिथे स्वामी नाम आहे तिथे मी आहे. तर मित्रांनो, मोठी सेवा जमत नसेल तर आजपासूनच मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण सुरू करा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण करतील. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.